नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघात आणि अपघातात झालेल्या मृत्यू बरेच दिवस लोटले आहेत. तरीही त्या मृत्यूवरून राजकारण थांबायला तयार नाही. वेगवेगळे दावे दररोज सुरू आहेत. म्हणजे त्यातून राजकारण सुरू आहे. म्हणजे त्यामुळे अजितदादांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा घात होता की अपघात? शरद पवारांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे. मात्र त्यानंतर वेगवेगळी मंडळी, वेगवेगळे नेते वेगवेगळे दावे करतायत. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे? म्हणजे संजय शिरसाट मंत्री आहेत शिंदे सेनेचे. संजय शिरसाट म्हणतात की या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. रामदास कदम यांना वेगळी शंका आहे, घात आहे म्हणतात. अंजली दमानिया म्हणतात, तीच थिअरी चालवत आहेत की घात झाला की काय. तर नेमकं काय झालं आहे, अपघात कशामुळे झाला? तर आपल्या सरकारने चौकशी आदेश दिले आहेत. चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये नेमकं काय झालं, नेमकं काय घडलं ते बाहेर येईल. परंतु तो पण थांबायला कोणी तयार नाही. कारण राजकारण्यांना यातून राजकारण साधायचं आहे आणि यात सारेच सामील आहेत. म्हणजे सारेच सामील आहेत. म्हणजे आज म्हणजे छगन भुजबळ सारखा ज्येष्ठ मंत्री काहीतरी घडलंय असं बोलतोय. अमोल मिटकरी म्हणजे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यांनी तर 5 प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात की बाबा विमानात नेमके किती लोक होते? 5 लोक होते की 6 लोक होते? 6वा माणूस कोण होता? म्हणजे असे प्रश्न उपस्थित करतायत मिटकरी. त्यामुळे या निमित्ताने, अपघातानिमित्ताने राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघेही सहानुभूतीचे राजकारण खेळत आहेत. या अपघातानिमित्ताने अजितदादांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला सहानुभूती मिळू द्यायची नाही असाही प्रयत्न सुरू आहे. आता तपास यंत्रणेच्या नेमकं सत्य बाहेर येईल. पण आज खासदार बजरंग सोनवणे म्हणजे शरद पवार गटाचे खासदार आहेत. बजरंग सोनवणे यांनी फार जोरदार भयंकर शंका व्यक्त केली आहे. बजरंग सोनवणे म्हणतात की विमानात बॉम्ब होता का? विमान जमिनीला टच होण्याच्या आधी स्फोट झाला असं त्यांना बोलतायत ते सोनवणे. तर हे सर्व सहानुभूती संदर्भातलं राजकारण सुरू आहे. एकाला सहानुभूती हवी आहे, दुसऱ्याला सहानुभूती नको आहे. तर 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यातही राजकारण साधायचं आहे. पण नेमकं काय घडलं आहे, म्हणजे चुका कुणाच्या अजूनही बाहेर आल्या. त्या चुका कुणाच्या? म्हणजे चुका
काढायसाठी पुष्कळ अशी कारणं आहेत, म्हणजे पुढे येत आहेत. बारामती विमानतळावर हा अपघात झाला. तर बारामती विमानतळाचं, त्या विमानतळात अनेक त्रुटी आहेत, हे बाहेर आलं आहे. विमानतळच गडबड होती, त्यामुळे लँडिंग करताना गडबड झाली. पायलट ऐनवेळी बदलले अशी माहिती पुढे आली आहे. ही ज्या विमान कंपनीचं विमान होतं, ती कंपनी फ्रॉड आहे अशी माहिती आता बाहेर आली आहे. युरोपामध्ये या कंपनीवर बंदी आहे अशी माहिती आहे. मग आपल्याकडे या कंपनीचं विमान कसं काय चालू होतं हाही प्रश्न आहे. विमान उतरवताना किमान 5,000 मीटर दृश्यमानता होईल. दृश्यमानता म्हणजे समोरचं दिसायला पाहिजे 5,000 मीटरपर्यंतचं. इथं फक्त 3,000 मीटरपर्यंतचं दिसत होतं. म्हणजे विमानतळावर धुकं होतं. त्या धुक्यामुळे पायलटला विमानतळाची कल्पना व्यवस्थित आलेली दिसत नाही असं बोललं जात आहे. लँडिंग करताना गडबड झाली असा एक मुद्दा पुढे आला आहे. तर असे खूप सारे मुद्दे आहेत की ज्यामुळे अजितदादांचा विमान अपघात आणि त्यात त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे म्हणजे मृत्यूचा गूढ वाढला आहे. वेगवेगळे दावे आणि नेमकं काय घडलं आहे काय, म्हणजे आता चौकशीत बाहेर येईल, पण तो पण कोणी थांबायला तयार नाही. त्यामुळे प्रतिदावे सुरू आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट करा. नमस्कार.